जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, एसपी गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सचिन पारवे. तर एका स्टॉल वरती आलो होतो. त्यांच्याकडे मिल्किंग मशीन येतात, एक लहान मिल्किंग मशीन पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत हे मोठ्या मोठ्या शेडवरती मिल्किंग मशीनचा वापर केला जातो. ते कशा प्रकारे हँडल केली पाहिजे मिल्किंग मशीन, हे दादा आपण विचारून घेऊया. मिल्किंग मशीन आहे, जो वापर कसा केला पाहिजे? मी सर्वप्रथम स्टार्टिंग पासून सांगतो. ज्या फार्मर्स नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव सोमनाथ पारवे. मी राहायला संभाजीनगरला असतो आणि मी डेअरी सेक्टर मध्ये 5 वर्षापासून काम करतो. मागच्या हे ज्यांच्याकडं 1 पासून 10 अॅनिमल पर्यंत काही काऊज आहेत, त्यांच्यासाठी ही मिल्किंग मशीन आहे. आणि ज्यांच्याकडं 1 पासून 15 पर्यंत आहे, त्यांच्यासाठी ही मिल्किंग मशीन आहे. याच्यामध्ये ज्यांच्याकडे 1 पासून 40 पर्यंत, 1 पासून 50 पर्यंत, 1 पासून 60 पर्यंत, त्या हिशोबाने आम्ही मिल्किंग मशीन देतो. हे ब्राउचर बघा आमचं, याच्यावरती शो करा. हे बघा, हे दाखवा. याच्यामध्ये ज्यांच्याकडं 1 ते 40, 1 ते 50 आहेत, गायी आहेत किंवा म्हशी आहेत, त्यांना आपण 2 बकेट 4 बकेट देऊन हा कॉम्प्रेसर मोठा वाढवत जातो. त्याची कॅपॅसिटी वाढत जाईल. आणि याला हँडल करायचं झालं, सांगायचं झालं तर हा एक क्लॉ, हा क्लॉ आहे आणि हे लायनर आहे. त्याला सेटअप हॉल दिलेला असतो खाली. गाईला लावायच्या अगोदर हा असा राहतो. ज्यावेळेस तुम्हाला गायींच्या सडांना लावायचे त्यावेळेस याला लॉक, हे अनलॉक करून त्यानंतर असं मध्ये फसून लॉक करायचं आणि नंतर हे तुम्ही सडांना लावू शकता. हे असं सडांना लावू शकता. आणि हा ट्रान्सपरंट क्लॉ आहे. जोपर्यंत याच्यामध्ये दूध येत राहील तोपर्यंत हे असं लावून ठेवायचं. जेव्हा दूध येणं याच्यामध्ये बंद झालं त्यावेळेस हे अनलॉक करून, हा शटअप हॉल अनलॉक करून हे खाली काढून घ्यायचं आणि हे दूध याच्यामध्ये जमा होईल तुमचं या टाकीमध्ये. तिथं दूध निघून जाईल. आणि याचं दुधाला हे असं बकेट सिस्टीम नसती. हे बघा, याच्यामधून दूध निघल आणि ह्या लाईन मधून दूध ह्या टाकीमध्ये जमा होईल. ह्या टाकीमधून याला एक पंप दिलेला असतो. या पंपाद्वारे हे पंप चालू होतो आणि ह्याच्यामधून ह्या प्रेशरने दूध तुमच्या बीएमसी मध्ये किंवा टँक मध्ये तुमच्या पुढचं जे काही तुम्ही ठेवलं असेल त्याच्यामध्ये जाते दूध. ते आता हे शेतकऱ्यांना जर हँडल करायचं म्हणलं, वापर करायचा म्हणला तर कसं करायला पाहिजे? रोज धुवलं पाहिजे किंवा ह्याची स्वच्छता कशी केली पाहिजे, काय कसं करायला? अगोदर मिल्किंग झाली तुमची. मिल्किंग झाल्यानंतर गरम पाणी, कोमट पाणी घ्यायचं. गरम पाणी, कोमट पाणी घेऊन त्याच्यामध्ये आम्ही लिक्विड देतो. ते लिक्विड टाकायचं आणि हे जसं आपण मिल्किंग करतो तसंच हे सेटअप हॉल क्लोज करून टाकायचं आणि हे पाण्यामध्ये सोडून टाकायचं. हे सक्षम करून पूर्ण पाणी वळून घेईल. तुमची ही ट्यूब पण क्लीन होईल, तुमची ही बकेट पण क्लीन होईल. आणि त्याच्यानंतर परत दूध जर याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये व्हाईटपणा राहतोय किंवा पिवळापणा राहतोय तर हे ब्रश आहे त्याच्यासोबत. हे बघा, हे ब्रश आहेत. या ब्रशने तुम्ही हे लायनर क्लीन करू शकता. हे लायनर तुम्ही क्लीन करू शकता. असे हे लायनर क्लीन करायचं आहे. आणि हे मोठं जे ब्रश आहे, या मोठ्या ब्रशने तुम्ही ही ट्यूब काढून क्लीन करू शकता. इथून काढायची ट्यूब, याच्यामध्ये पूर्ण शेवटपर्यंत तुमचे हे क्लीन करू शकता. या साईडनं अर्धा आणि त्या साईडनं अर्धा. असं दूध वगैरे नसणार नाही ना? नाही. स्वच्छता जर याची ठेवली तुम्ही, जर याला तुम्हाला प्युअर हायजेनिक मिल्क पाहिजे, हायजेनिक दूध पाहिजे तुम्हाला, पूर्ण अनटच मिल्क, तर तुम्हाला याचे यूज केल्यानंतर याची स्वच्छता महत्वाची आहे. स्वच्छता जर व्यवस्थित झाली प्रॉपर, तुमचं दूध फुटणार नाही किंवा खराब वगैरे होणार नाही. तर ह्याची काळजी मित्रांनो अशी केला पाहिजे. तर दादांना सांगितल्याप्रमाणे जे मिल्किंग मशीन आहे, जी हँडलिंग अशी केली पाहिजे किंवा घेतल्यानंतर असा वापर केला पाहिजे. तर मित्रांनो, असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. आमच्या कंपनीबद्दल थोडंसं सांगतो आम्ही. ही एनडीडीबीची सबसिडियरी कंपनी आहे. एनडीडीबी गुजरातला आहे. एनडीडीबीची सबसिडियरी कंपनी आहे. त्यामुळं ह्या क्वालिटीची मशीन जर तुम्हाला दुसऱ्या कंपनीची घ्यायची म्हणलं तर डायरेक्ट 30% 40% किंमत वाढते. ही एनडीडीबीची कंपनी असल्यामुळे आमची किंमत पण स्वस्त आहे. मशीन जर कोणाला लागली तर माझा कॉन्टॅक्ट नंबर पण देतो. प्राइस काय सध्या? हे बघा, 1 ते 10 जनावरांसाठी जर घेतली, 1 ते 10 गायींसाठी, तर याची 30,000 रुपये किंमत आहे. आणि 1 ते 15 बफेलो साठी जर घेतली, म्हशीसाठी, तर याची 55,000 रुपये किंमत आहे. ती सेम मॉडेल आहे. हे फक्त हे ट्रॉली आहे, हे तुम्ही जनावरांच्या जवळ घेऊन जाऊ शकता. तर याची किंमत 33,000 रुपये आहे. आणि ही 1 ते 15, 1 ते 20 जनावरांपर्यंत तुम्ही गायींचे दूध काढू शकता. याची किंमत 43,000. याच्यामध्ये फिक्स्ड वाली पण येते, ती 45,000 रुपयाला येते. माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या. जर कोणाला काही लागत असेल मिल्किंग मशीन किंवा याचे स्पेअर पार्ट्स किंवा मिल्किंग पार्लर, हे मॅट आहे, टीएमआर मशीन आहे आमची चारा टाकण्याची, तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 78 75 46 38 40. तर मित्रांनो, ज्यांना कुणाला मिल्किंग मशीनची गरज असेल किंवा त्यांचे स्पेअर पार्ट असतील
किंवा ह्यांनी सांगितल्याप्रमाणे ते मॅट आहेत आणि मिल्क पार्लर आहे. तर अशा प्रकारे यांना लागणार जर असेल कुणाला शेतकऱ्यांना तर दादाशी संपर्क साधा आणि कॉल करून व्यवहार करा. जय हिंद.